हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तू असंख्य जणांची आई झालेली आहेस. फिल्म्सचंच बोलायचं झालं तर कुठल्याही कमर्शियल फिल्मला मला स्क्रिप्ट मिळालं नव्हतं. कुठल्याही नाही. क्लायमॅक्स पण धडपणे सांगायचे नाहीत. इव्हन अग्निपथच्या वेळेला पण मला वाटतं अमिताभ बरोबरचा तो तुझा एक मुलाला गोळ्या लागलेल्या आहेत. जेव्हा मुलगा मांडीवर डोकं ठेवून मरतोय त्याच्यानंतर मी काय बोलणार, मी फक्त रडीन. जे हमको एक तो कम से कम वो चाहिए. म्हटलं रॅन्डमली मला नाही बोलता येणार की मेरा बेटा गुडना नाही, असं नाही करता येणार मला. एक तो इंटरव्हलच्या आधीचा जो सीन आहे, मग या घराच्या चाव्या मला वाटतं द्यायला जाते हिच्याकडे, स्मिताकडे मी द्यायला जाते. पटकन दिवशी वळून म्हणते की अरे कपडा छीन लो, खाना छीन लो, मरत काय को छिनती हो, असं म्हणून मी जेव्हा म्हणाले तेव्हा टाळ्या. 4 दिवस सासूचे. 13 वर्ष केली ती मालिका, पण 13 वर्षात आमची कुठेही इतर कामं अडली नाहीत. महिन्यामध्ये सरासरी 10 दिवस काम केले आहेत त्या मालिकेसाठी. आम्हाला आधीपासून माहीत असायचं, स्टोरी माहीत असायची, सीन्स पण माहीत असायचे, जे आता होत नाहीये. शेड्यूलमध्ये म्हणजे आदल्या महिन्यामध्ये एंड पर्यंत आम्हाला तारखा मिळायच्या आणि त्याच्यामध्ये कधीही बदल झाला नाही. थोडा मोठा नमस्कार, मी रोहिणी हट्टंगडी. कांचन अधिकारीच्या बातो बातो में या पॉडकास्टमध्ये खूप छान गप्पा रंगल्या आहेत आमच्या. अगदी 30-40 वर्षापूर्वीपासूनच्या गप्पा रंगलेल्या आहेत. नक्की पहा आणि या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. मला एक विचारावं असं वाटतं इथे की हे नाटकाच्या बाबतीत शक्य आहे, कारण का त्याच्या महिनाभर तालमी चालतात. परंतु जेव्हा आता चित्रपट असेल म्हणा, मालिकांचं तर चला आम्ही काय ते काउंट करत नाही, कारण का ते अगदीच कधी कधी आता आला सीन वगैरे, ते दॅट्स अ एंटायरली डिफरंट थिंग. त्याच्याकडे आपण आता बोलूया नको, त्याच्याकडे नंतर बोलूया. आणि पण सिनेमा स्पेशली बिकॉज लाईक हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तू असंख्य जणांची आई झालेली आहेस आणि विविध आया रंगवलेल्या आहेत. सो त्याच्यामध्ये पण हे बारके बारके शेड्स जे आहेत ते तुम्हाला अगोदर तर बाउंड स्क्रिप्ट दिलं जात असेल, परंतु ते सगळं कसं म्हणजे शोधायचा प्रयत्न केला? बघ, आता ह्याच्यामध्ये फिल्म्सचंच बोलायचं झालं तर कुठल्याही कमर्शियल फिल्मला मला स्क्रिप्ट मिळालं नव्हतं. कुठल्याही नाही. कमर्शियल फिल्म्स मध्ये स्क्रिप्ट झाकून ठेवलेली असायची. बरं, त्याच्यामध्ये असं स्क्रिप्ट नाही, म्हणजे सुरुवातीला आपण जसं बाउंड स्क्रिप्ट देतो ना, तर तसं मला कुठल्याही फिल्मला नाही मिळालं. मला स्टोरी माहीत असायची. आम्हाला हे बाउंड स्क्रिप्टचा हा आत्ता गेल्या 10-15 वर्षात आले, कारण आपण त्याच्या आधी जे कमर्शियल मी फिल्म्स केल्या ना, त्याला म्हणजे और उसके बाद क्लायमॅक्स असं सांगायचे. क्लायमॅक्स पण धडपणे सांगायचे नाहीत, काय होतं काय नाही ते. कधी कधी कळायचं क्लायमॅक्स. लाईक यू हॅव डन दिस थिंग विथ अमिताभ ऑल्सो, अग्निपथ. हो बरोबर, त्याची स्टोरी माहित होती मला. पण अग्निपथचं पण नव्हतं मिळालेलं. नाही, बाउंड स्क्रिप्ट नव्हतं. अमिताभला पण नाही. असं मिळत असेल, आम्हाला नव्हतं मिळालं एवढं नक्की. स्टोरी कम्प्लीट सांगितली होती मला. स्टोरी सांगितलं ते सीन्स माहित होते हे, पण बाउंड स्क्रिप्ट असं नाही. त्या दिवशी डायलॉग पोर्शन त्या दिवशीच मिळायचा. आणि फिल्मला असं पण होतं की बाबा मधलाच सीन कधी पहिला शूट होतोय आणि मग पहिला होतोय, त्यामुळे ते माहित असणं फार जरुरी असतं. पण त्यामुळे कमीत कमी स्टोरी कठीण हो, कमीत कमी स्टोरी माहित असायला पाहिजे. मग समजा आपल्याला कळलं नाही तर मग कोणाला तरी पकडून आम्ही विचारायचो की बाबा याच्या आधी काय झालं, नंतर काय होणार आहे आम्हाला सांगा. पण मग तू आता एवढ्या आया सादर केल्यास म्हणजे हिंदी स्क्रीनमध्ये, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक आईमध्ये तुझ्या फरक आहे. हो, म्हणजे मगाशी आपण बोलताना म्हटलं तेव्हा मला ते लक्षात होतं की ते पुकारमध्ये चेहरा एकदम असा ब्लँक ठेवून तू ते आय थिंक यू गॉट अवॉर्ड ऑल्सो. नाही, मला अवॉर्ड त्याच्यात नाही मिळाला. मी नॉमिनेट झाले होते स्क्रीनसाठी, स्क्रीनला. पण ते माझं क्लब केलं होतं सगळ्यांच्या मध्ये, म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे वेगळं, म्हणजे खलनायिका आणि खलनायक असे 2 वेगवेगळे असतात ना, तसे कॉमेडी स्त्री आणि मला फार त्याच्यामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं, त्यामुळे ते मला क्लब केलं होतं कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यामुळे मला ते नाही मिळालं डेफिनेटली.
कारण तेव्हा परेशला मिळालं होतं. He is also equally Yeah, competent. equally. नाही असं नाही, पण पण त्याला नॉमिनेशन होतं पण मला. त्याच्यामध्ये जो, आणि मला वाटतं साऊथ इंडियन ती दाखवलेली आहे ते कॅरेक्टर, मला वाटतं हो त्यातलं. हो आणि मला अजूनही आठवतंय असं डोक्याला असं ते रुमाल बांधून आणि ते नावेमध्ये असं हे करताना, आणि मला इतकी गंमत वाटली कारण का चेहरा एकदम असा ब्लँक ठेवला होता तो, एक्सप्रेशन लेस चेहरा. मला ते राज संतोषीनेच सांगितलं होतं, रोहिणीजी अगदी कम्प्लीट ब्लँक ठेवा, आणखी काही हे नको. आणि कारण पहिल्यांदा जेव्हा कॉमेडी निर्माण होत होती, पण ते पण तो जे सांगायचा ना तेव्हा आम्ही पाहून म्हणजे ऐसे बोलणं असं म्हणून तेव्हा आम्हालाच हसू यायचं. म्हटलं हे करेक्ट आहे, मी फक्त त्याला फॉलो केलं त्या सीन मध्ये. म्हणजे पहिला जो सीन दार उघडते ना आणि या नाही है असं म्हणून बंद कर, तो सीन कम्प्लीट एक्सप्रेशनलेस करा तुम्ही म्हणून मला सांगितलं होतं. म्हटलं ठीक आहे ठीक आहे तसं करीन मी, आणि धमाल आली त्याच्यामध्ये. हो तेच म्हणजे हो माय गॉड. आणि स्वतःच्या मुलीची ओळख करून देताना ही ब्युटी क्वीन आहे वगैरे सांगताना ते साल पण सांगायचं, आणखी हे पण सांगायचं, असं ते पण म्हणजे त्याला ते एक कॅरेक्टरायझेशन मिळालं त्याला. इव्हन अग्निपथच्या वेळेला पण मला वाटतं अमिताभ बरोबरचा तो तुझा एक सीन, आप ये बोलना क्या मेरा बेटा गुंडा नाही, त्यावेळेस असं झालं तो सीन, म्हणजे तो करायच्या आधी आदल्या दिवशी की आता उद्या तो सीन करायचा आहे, जो बॉम्ब ब्लास्ट नंतर अमिताभ मला पकडून घेऊन जातो आणि जुन्या घराच्या पायरीवर बसतात, तो सीन करायचा होता. तर तो अख्खा दिवस लागणार होता. तर आदल्या दिवशी असं झालं की आम्हाला मला सांगितलं की जरा पैकअप के बाद तैयार होना, जाके नहा लेना और वापस सेट पे आ जाना, मैं गाडी भेजता हूँ. मी सेटवर गेले तेव्हा सेटवर अमितजी, मी, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि कॅमेरा पर्सन, आम्ही 5-6 जण तिथं होतो. आणि तो डिस्कस झाला सीन की काय करणार, कसं करणार, मग हे इथपासून सुरू करायचं आहे आणि तिथपर्यंत जाऊन पोचायचंय. मग त्याच्या आधी सीन दिला होता, अमितजी आले आणि त्यांनी सांगितलं देखो सीन तो हे, आणि छान लिहिला होता तो सीनचा बंद. तो बोलतोय बड 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 बड, मी काहीच बोलत नाहीये त्याच्यामध्ये, बड बड करत जातोय, आणखीन शेवटी बसतो तिथे. त्यांनी असं सांगितलं अमितजींनी की ये अभी 2-3 गोलियां लगी है, ही इज ऑन द वे टू डेथ. तरी सुद्धा तो कसा बसा घेऊन चाललाय. तर त्या सगळ्या पेनमध्ये, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला जे विचार येत आहेत ते क्रोनॉलॉजिकली येणार नाहीत. तर मी पुढे मागे केलेलं आहे सगळं. स्क्रिप्ट तेच आहे, फक्त इकडचा पीस नंतर, इकडचा पीस आधी, इकडचा पीस, म्हणजे असे रॅन्डम थॉट्स आपण म्हणतो ना, तसं केलेलं आहे. ब्युटिफुल आहे, तसं केलेलं आहे आणि तसा मी लिहून आणलेला आहे. तर मी वाचून दाखवतो तुम्हाला. आणि एव्हरीबडी अप्रूव्ड, विच वॉज, आय मीन, केवढं थिंकिंग असेल त्यांचं की हा सीन किती इम्पॉर्टंट आहे आणि तो कसा करायला पाहिजे. आणि त्यांनी त्यांचं होमवर्क करून आले होते ते. तर ते दाखवलं वगैरे. आणखी मग मग कल स्टार्ट करते हैं सुबह में 9 बजे. मग 9 बजे वगैरे तो स्टार्ट केला. आणि मग तेव्हा मग मला विचारलं की, म्हणजे त्यांनी हे संबंध झालं, तुम्ही काय कराल? म्हटलं मी काय करणार, एक तर मी अशी भांबावलेलीच आहे, एक तर बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत एवढे, त्या कांच्या चिनानी मला तिथपर्यंत आणून हे केलेलं आहे, माझ्या शेजारी बॉम्ब ब्लास्ट होतोय, आयुष्यात पहिल्यांदा हे पाहिलेलं आहे. जरी ती फ्रीडम फायटर असली तरी तेव्हाची ही वेगळी आणि आत्ताचा हा वेगळा, आणि म्हातारी झालेली, आणि अशा ह्याच्यामध्ये मुलाला गोळ्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी काय, जेव्हा मुलगा मांडीवर डोकं ठेवून मरतोय त्याच्यानंतर मी काय बोलणार, मी फक्त रडीन. मी बाकी काहीच नाही मी करू शकत आहे. रोहिणीजी हमको एक तो कम से कम वो चाहिए, कुछ चाहिए. म्हटलं काय, मेरा बेटा गुंडा नहीं था. म्हटलं आता मी आता कोणाला
काय कसं काय म्हणणार. मग त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मग मिथुनची एंट्री होते तिथे गेल्यानंतर. तोपर्यंत मी काहीच बोलत नाहीये, मी फक्त पाहतेय ते आपल्या मुलाकडे. आणि जेव्हा तो येतो तेव्हा मी मिथुनला सांगते मेरा बेटा गुंडा नहीं था. वाव, जागा सापडली. नाही तर हो, जागा सापडली. म्हटलं ठीक आहे मी करते, पण मी म्हटलं असं करीन, म्हटलं असं रॅन्डमली मला, कारण ते कोणाला तरी गेलं पाहिजे ना वाक्य. म्हटलं रॅन्डमली मला नाही बोलता येणार की मेरा बेटा गुंडा नाही, असं नाही करता येणार मला. मग त्यांनी तेव्हा म्हणे आपण तसं करूयात मिथुनच्या एंट्री नंतर. म्हटलं मी, आणि मग त्याला त्याचं काय ते बोलू दे असं. त्यामुळे ते मी मिथुनला शेवटी सांगते मेरा बेटा गुंडा नाही था, म्हणजे त्याच्याकडे बघून. ऍक्च्युली ते रॅन्डमली आहे ना, म्हणजे हे झालेलं आहे की लाईक इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल द पीपल सिटिंग टुगेदर, आणि एक छान गोष्ट त्यातून जन्माला आली, बाहेर आली असं म्हणायला हरकत नाही. हे आजकालच्या फिल्म्स मध्ये पण होतं का असं? नाही, आता खूप मला वाटतं आता खूप एक्सपोजर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे टेलिव्हिजनमुळे. आपण पाश्चिमात्य फिल्म्सना सुद्धा एक्सपोजर मिळालेलं आहे. टेक्निकली आपण खूप पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे मला वाटतं हे, आणि आता एक वेगळंच हे चालू झालंय. आता वर्कशॉप्स असतात फिल्मच्या सुरुवातीला. नवीन मुलं असतात ना, म्हणजे नवीन मुलं किंवा एकमेकांना ओळखत नाही आणि अचानक तुम्हाला करायला लागतं. तर त्यामुळे ते वर्कशॉप्स पण ते मुलांचे घेत असतील. नाही, म्हणजे मला आता 2-3 फिल्म्स केल्या, त्याच्यात मला फक्त वर्कशॉप असं सांगितलं होतं, रोहिणी जी हम कर लेते आप चाहिए, असं करून ते हे करतात फक्त. पण त्यांना भेटता येतं पहिल्यांदी, की अगदीच अनोळखी माणसाशी आपण बोलतोय तसं होत नाही. मग तुझं काय नाव आहे, तुझं काय नाव आहे, मग तू अरे मी तुला कुठेतरी पाहिलं, अच्छा अच्छा त्या फिल्म मध्ये होतास का वगैरे, एवढं हे करून इंटरॅक्शन थोडीशी झाली की मग तुम्ही एक आपण थॉ म्हणतो ना, आईस ब्रेक म्हणतो, थॉ होणं म्हणतो, तर तसं त्या वर्कशॉप्स मध्ये होतं. आणि मग किंवा पहिलं एक वाचन होतं, एखाद्या सीनचं वाचन, तर ते होतं, ते आता होतं. ते पूर्वी फार नसायचं, अगदी म्हणजे सेटवरच ओळखी व्हायच्या. की त्यामुळे म्हणजे फटकन दिवशी ओपन अप झालंय बाबा असं त्यावेळेस व्हायचं नाही. पण आता ते करायला लागले. भूमिका तू केल्यास रोहिणी ते, आणि जसं मी म्हटलं तसं विविध आया साकारल्यास, प्रत्येक आईमध्ये काहीतरी एक वेगळे पण देणं. ओके, म्हणजे तुझ्या साईडने तू केलं तर त्या प्रयत्नांविषयी सांग. लाईक आठव आता त्या आया. ते माझ्या म्हणजे लक्षात राहण्यासारख्या आया म्हणजे एक तर कस्तुरबा. हो, तो एक मोठा चॅप्टर आहे, म्हणजे कस्तुरबाची कॅरेक्टर. दुसरं सारांश, कस्तुरबा म्हणा. आणखीन मला तिसरी अशी, किंवा ह्याची अग्निपथ, हे म्हणजे मी हे 3 मला आता इमिजिएटली आठवत आहेत. त्या 3 कॅरेक्टर्स आहेत ज्या म्हाताऱ्या आणि आया आहेत. मला असं म्हणायचं की कस्तुरबा याच्याविषयीच आता आपण घेऊया, कारण तो मोठा राहिलाय आपल्या बोलायचं. आणि सारांश मधली पार्वती प्रधान, या दोघांच्याकडे पहिल्यांदा आपण जरा नीटपणे नजर टाकूया. आणि ती कुठे कुठे मिळाली कॅरेक्टर्स, आणि बेसिकली ती कॅरेक्टर्स पण आपल्याला काही देऊन जातात, स्पेशली कस्तुरबांचं कॅरेक्टर. हे 2 प्रश्न आहेत ऍट अ टाइम. कस्तुरबांच्या कॅरेक्टरमध्ये मला एक खूप केल्यानंतर जाणवलं की जरी कस्तुरबा अशिक्षित असं नाही म्हणता येणार, निरक्षर होत्या असं म्हणूयात आपण. त्यांना लिहितं करण्याचा खूप प्रयत्न केला गांधींनी, पण काही फारसं झालं नाही. म्हणजे त्यांना एक पत्ता लिहिण्यापलीकडे ते स्वतःच म्हणतात की मला काही शिकता आलं नाही. M.K. गांधी वर्धा वगैरे, M.K. गांधी रेवडा एवढंच लिहिता आलं, बाकी काही लिहिता आलं नाही. आणि भूगोलात तर म्हणे मी कराची ही कलकत्त्याची राजधानी आहे का कलकत्ता बंगालची आहे हेच मला कळत नव्हतं वगैरे असं. नंतर मी जगदंबा सुद्धा केलं, म्हणून मी हे सांगते. पण अशिक्षित अशा वाटल्या नाहीत त्या मला. कारण एक तर त्यांच्या आयुष्यामध्ये इतकी स्थित्यंतरं आली आहेत. एक तर 13व्या साली लग्न झालं, त्याच्यानंतर सडनली
साऊथ आफ्रिकेला जायला लागला. तेव्हा गांधी सुटाबुटात असायचे, वकील होते. त्यामुळे त्यांना तिथं जाऊन टेबल खुर्चीवर बसून टेबलावर जेवणं, काट्या चमच्यांनी जेवणं, नंतर हिल्स शूज घालणं, नंतर ती ह्याची एलिझाबेथन स्टाईलचे ब्लाऊज वापरणं आणि पारसी पद्धतीच्या त्या साड्या, म्हणजे अशा, ते सगळं त्यांना करायला लागलं. आणि तिथे जाऊन तेव्हा त्यात स्वतःच म्हणतात की मी ती एवढी शिक्षिका माझ्या मुलांना शिकवायला होती, तिच्याकडून इंग्लिशचं शिक्षण मी घेतलं नाही वगैरे, असं पण नंतर म्हणतात त्या. तर अशी ही बाई परत जेव्हा आली तेव्हा सगळं सोडून खादी नेसायला लागल्या. आपल्याकडचे दागिने किंवा जे सगळे गिफ्ट्स वगैरे मिळाल्या होत्या, तोफे मिळाले होते साऊथ आफ्रिकेला, साऊथ आफ्रिका सोडताना, ते तिथंच ठेवून आले गांधीजी. आणि त्यांनी अट घातली की नाही, तू सोनं अंगावर वागवायचं नाही. तर त्यांनी सांगितलं मी सोनं नाही घालणार, ठीक आहे, माझ्या सुनांसाठी मी ठेवून देईन, ते सुद्धा ठेवायचं नाही, सगळं देऊन टाकायचं. आणि तेव्हा गांधीजींनी त्यांना असं म्हटलेलं आहे की आपण समाजाची सेवा करतो आणि ते सेवा करण्याचं आपण मोल घेतलं, हे मोलच आहे ना, मग आपल्या सेवेला काय अर्थ राहिला. त्यामुळे आपण हे काही घ्यायचं नाही, आपण इथंच सोडून आपण जायचं. त्यामुळे तू सुनांच्यासाठी सुद्धा घेऊ नकोस काही. त्यामुळे त्या गुजराती लोकांच्या मध्ये त्या लाल बांगड्या असतात, त्याला एक मध्ये अशी पट्टी असते, ती पट्टी काढून कस्तुरबा बांगड्या घालायच्या. त्यामुळे मी बांगड्या घालणार, ती पट्टी काढते पाहिजे तर, कारण त्या दुसऱ्या असतात त्या लाखेच्याच असतात. हो, लाखेच्या असतात. काही कानात नाही, गळ्यात नाही, गळ्यात तुळशी माळ. त्यामुळे तुळशी माळ आणि त्या बांगड्या त्या मात्र असायच्या त्यांच्या. आणि अशी ही बाई परत आल्यानंतर मग खादी जेव्हा नेसायला लागल्या, की म्हणजे आश्रमामध्ये नियमच केला होता, आणि चरखा पण चालवायच्या, आणि सर्वात जास्त सूत काटणारी बाई, असं आश्रमामध्ये सर्वात जास्त सूत कातायची दिवसभरामध्ये. तर तसं होतं. त्यामुळे त्या साड्या यांनी खादीच्या नेसायच्या. ही स्थित्यंतर आली जेव्हा गांधीजी बाहेर जायचे, आश्रमाच्या बाहेर जायचे, तेव्हा आश्रम सांभाळण्याची जबाबदारी असायची. आश्रमात एवढी सगळी लोक, त्यांच्या सगळ्यांचे हे म्हणजे लुक आफ्टर, सगळं कम्प्लीट आश्रम चालवायचा ते त्यांच्याकडे असायचं. त्यामुळे अशिक्षित बाई हे सगळं करू शकते, केवढी ताकद असेल तिची. त्यामुळे कधीही माझं असं मत त्याच्यानंतर झालं, कधीही एवढ्या मोठ्या माणसाच्या मागे एक स्त्री असते आपण म्हणतो, पण ती स्त्री कधी फरफटत नाही गेली. ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. आणि ते जे अंडरस्टँडिंग होतं ते फार महत्वाचं होतं, की प्रत्येक गोष्ट त्यांनी ऍक्सेप्ट केली, पण विरोध करून नंतर ऍक्सेप्ट केली. म्हणजे सुरुवातीला की मी संडास साफ करणार नाही असं म्हटल्यानंतर जे बाहेर घालवायला लागले तेव्हा तितक्याच शब्दामध्ये सुनावलं की बाहेर कुठे जाणार, आता इथं कुठे जाणार आहे मी, म्हणून तुम्ही मला घालवताय. आणि त्याच्यानंतर मग स्वतः ऍक्सेप्ट पण केलं की ठीक आहे मी करते. आणि दोघांचं जे अंडरस्टँडिंग होतं ते जास्त महत्वाचं होतं त्याच्यामध्ये. आणि मग अशा आणि ते जर समजून घेतलं नसतं तर आता आपण बघतो की ज्या नेत्यांच्या बायका असतात त्यांना हे करतात वगैरे, बूस्ट करतात, काही काही चांगले असतात, काही काही उगाचच बूस्ट होतात वगैरे वगैरे. पण त्यावेळेस जेव्हा गांधींना अटक झाली आणि त्यांना आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं होतं, त्यावेळेस त्यांनी ती सभा, मुंबईतली सभा जी होती ती होणार की नाही असं वाटलं होतं लोकांना, की गांधींना अटक केल्यानंतर मग काय, पण सभा ही झाली पाहिजे, मग बोलायचं कोणी. तर त्यांनी लिस्ट काढली होती, अटक झाली
तर मग ह्यांनी बोलायचं, याला अटक झाली तर यांनी बोलायचं, कारण इंग्रज ती सभा होऊन देणार नव्हते. त्याच्यात पहिलं नाव कस्तुरबाजींचं होतं आणि करेंगे या मरेंगेचा संदेश त्याच्यामध्ये द्यायचा होता. समजा त्यांना माहीतच नसतं तर त्यांनी काय संदेश दिला असता. हा रोल जेव्हा करायला मिळाला तेव्हा ह्या रोल म्हणजे कारण का तसं कोणी बघितलेलं नाही किंवा त्यांच्या काही फारशा क्लिपिंग्स जसे गांधीजींची बोलतानाची क्लिपिंग्स आहेत, परंतु कस्तुरबांची बोलतानाची क्लिपिंग्स वगैरे नाही. मग कसं म्हणजे ते पोर्ट्रे करण्यासाठी अभ्यास काय? अभ्यास म्हणजे मी पुस्तकं शोधायचा प्रयत्न केला, पण पुस्तकं काही फारशी काही कस्तुरबांच्यावर काही नाही. फक्त 2 पुस्तकं मला मिळाली. एक तर हमारी बा नावाचं वनमालाबेन पारेख, ज्यांनी कस्तुरबांना लहानपणी पाहिलं होतं, त्यांच्या लहानपणी पाहिलं होतं, तर त्यांचं एक पुस्तक होतं. आणि दुसरं डॉक्टर सुशीलाबेन नायर, त्यांनी आगा खान पॅलेस मधले जी 2 वर्ष त्यांच्याबरोबर होत्या त्याच्याबद्दल ते पुस्तक आहे. अशी 2च पुस्तकं मला मिळाली. त्याच्यामध्ये जे काही मटेरियल मला कस्तुरबांच्या बद्दल मिळालं ते मिळालं. दुसरं फोटोग्राफ्स काय जे अवेलेबल फोटोग्राफ्स मी तुला बाहेरचा पेहरावा वगैरे असं कळलेलं असेल, पण आता काय असतं ना, प्रत्येकाची एक जी म्हणजे काय म्हणायचं ते स्वभाव म्हणा, वृत्ती म्हणा, किंवा एक हे असतं. सी सम पीपल दे स्पीक सो फास्ट, सम पीपल ठेरावनी बोलतात, सम पीपल लाईक त्याच्यामधनं त्यांचं व्यक्तिरेखा तुम्हाला थोडी तरी कळायला लागते की लाईक हे म्हणजे हा फटफट 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 बोलून जाणार, हा असं आहे, हा असं आहे, असं आहे. असं बाचं कॅरेक्टर कुठून पकडलं गेलं? म्हणजे बोलण्याचं मला हे वाटतं, कुठून बोलणं कसं पकडलं? त्यावेळेस वनमालाबेन पारीख आहेत ना, ज्यांचं पुस्तक आहे, त्या नशिबानी दिल्लीत होत्या त्यावेळेस. अच्छा. आणि ते आम्हाला म्हणजे मला समजलं ते अमाल अलाना आणि निसार अलाना 2 जण आमचे सेट डेकोरेटर्स होते. आणि अलकाजींची मुलगी ती अमाल. तर तिने मला सांगितलं की रोहिणी, वनमालाबेन पारीख इथं आहेत, तुला काही पाहिजे असेल तर तू त्यांना विचारू शकते, मी तुला गाठ घालून देते त्यांच्याशी, त्यांच्या घरी जायला लागेल आणि विचार. हो चालेल म्हणून मी तिथं गेले. बरं त्यांना इतक्या त्याच वेळेस एवढ्या मात्र 70-72 होत्या. म्हटलं आता त्यांना फिल्म काय आहे काही माहिती नाही. बरं त्यांनी फक्त अमालशी बोललेल्या होत्या की पण ते डेकोरेशनच्या दृष्टीने बोललेलं की स्वयंपाकघरात काय काय असू शकतं, हे असू शकतं. कॅरेक्टर बद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल काहीच हे नव्हतं. तर मी माझे आपले क्वेश्चन्स काढून गेले. आता क्वेश्चन्स म्हणजे काय असतील, आपल्याला तेव्हा ज्या म्हाताऱ्या बायका किंवा माझी आजी किंवा असं त्यांचं म्हणजे मोठं कुंकू असणार आणि मग कस्तुरबाजी एवढंच कुंकू लावायच्या, अगदी एवढंच होतं कुंकू त्यांचं, कधीही मोठं कुंकू लावलं नाही त्यांनी. नंतर मग त्यांना मी विचारलं की आश्रमात त्यांचं कधी आवाज चढलेला तुम्ही ऐकलात का? नाही, तसा आवाज नव्हता. म्हणजे चिडून वगैरे बोलायच्या का? नाही, चिडल्या की त्या गप्पच राहायच्या वगैरे, असं काहीतरी त्यांनी मला सांगितलं. ओके. म्हणजे असा विचारत मी त्यांना काही म्हटलं, पेहराव कसा होता त्यांचा? त्यांनी मला सांगितलं एक रुमाल त्यांचा, म्हणजे मी एका फोटोग्राफमध्ये पण पाहिला, त्यांच्या कमरेला एक रुमाल असायचा, म्हणजे खोचलेला पूर्वी असायचा तर तो रुमाल, मग तो आपण ऍड करू शकतो. ते झालं. मग हातवारे वगैरे फारशा करायच्या नाहीत, मग ते एक लक्षात आलं वगैरे. असं हे करून मग अल्टिमेटली माझ्या ते पथ्यावर पडलं की फारशा लोकांनी कस्तुरबाला पाहिलं नव्हतं. पण ह्या सगळ्या लाईक यू बिल्ट अप हर कॅरेक्टर. नाही, अल्टिमेटली असं एक हे होतं की आपण अगदी त्यांच्यासारखे दिसले नाही, पण त्यांच्या कुठेतरी गाभ्यापर्यंत जाऊन पोचायला पाहिजे, आत्म्यापर्यंत थोडंसं आतमध्ये काय आहेत ते आपल्याला दाखवायला पाहिजे. आपण कितीही केलं तरी आपण ते असणार नाही होत, तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा. असं एकदा मी आणखीन बेन बोलताना आम्ही एकदा असं निष्कर्षावर आलो होतो की नाही, जे दिलंय ते हे करायचं आणि गाभ्यापर्यंत पोचायचं, आपल्याला आतपर्यंत जितकं जाता येईल तितकं जायचं. ऍट द सेम टाइम सारांश मधली जी पार्वती
ऍक्च्युली सारांश मधली पार्वती थोडीशी मी असं म्हणेन अंधश्रद्धा आहे. कारण एंडला कारण तिचा असा समजच आहे की माझा मुलगा परत येणार आहे, माझा मुलगा परत येणार आहे, आणि ती त्या ह्याच्यात आहे की तो आहे, तो माझा मुलगा आहे. त्यामुळे ती तिला जपत असते. आणि जेव्हा ती निघून जाते तेव्हा तो आक्रोश आहे की माझा मुलगा गेला आणखी, म्हणून ती नवऱ्याला म्हणते तुम राक्षस हो. म्हणजे इथपर्यंत ती अंधश्रद्धा आहे. एक तर आईचं जे हृदय आहे ते तुम्ही कुठेच हे करू शकणार नाही. काय लिहिलं गेलं होतं, मस्त लिहिलं होतं. त्यामुळे ती, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तो म्हणतो की मी इथं हे आणि ती फुलं उमललेली आहेत, जीवन चालू आहे, जरी तुझा मुलगा नसेल तरी हा तुझा वगैरे, म्हणजे अशा स्टाईलने ते तिथे आहे. त्यामुळे ती खूप अंधश्रद्धा आहे ह्याच्या बाबतीमध्ये. आणि ऍक्च्युली रोल्स पालटतात याच्यामध्ये. सुरुवातीला मी म्हणत असते की माझा मुलगा परत येणार आहे, माझा मुलगा परत, आणि तिचा नवरा जीव द्यायला जातो की माझ्या आयुष्यात आता अर्थ नाहीये, आणि मी म्हणते माझा मुलगा परत येणार आहे म्हणून मला जिवंत राहायचंय, आणि तो म्हणतो आयुष्यात काही अर्थ नाहीये. जेव्हा हिच्यावर हल्ला होतो, त्या मुलीवर, सुजातावर जेव्हा हल्ला होतो किंवा त्या दोघांच्यावर जेव्हा संकट येतं, तेव्हा तो जेव्हा लढायला जातो ह्याच्या बापाशी, तेव्हा तो म्हणतो आता मला काहीतरी मिळालेलं आहे. तर त्याला ते मिळतं, मकसद, आणि हिचा भ्रमनिरास होतो. असं कम्प्लिटली दोन विरुद्ध आहेत ते. कारण ही जगत असते माझा मुलगा परत येणार म्हणून, आणि तो तेव्हा जीव द्यायचा पण प्रयत्न करतो, गॅस वगैरे ऑन करून. ती बारकाईनं विचार करून तेव्हा स्क्रिप्ट व्हायच्या. आता तर म्हणजे असं झालेलं आहे की वी डोंट नीड स्क्रिप्ट. कहाँ शूटिंग है, कौन, कितने लोग हैं, कितने आर्टिस्ट है, मल्टी स्टार. आता साधारण म्हणजे आता स्क्रिप्ट आता तयार असतात लोकांच्याकडे. हे म्हणजे आता हा बदल आहे, बाउंड स्क्रिप्ट असतात लोकांच्याकडे. कित्येक ठिकाणी तर म्हणजे इफ यू सी द फिल्म, हाफ द फिल्म इज मारामारी असते, हे असतं ते असतं. म्हणजे हिरो म्हटल्यानंतर येतोय. ऑफकोर्स हा एक वेगळा निश कॅटेगरीचा सिनेमा, आणि तो एकदमच कमर्शियल कॅटेगरीचा सिनेमा, जे की आपण म्हणतो की खरं तर करावं नाही करावं, पण एनिवेज हर एक काय म्हणतात, हर जमाना होता है आणि हर जमाने के साथ हमें चलना पडता है. जसं आता मी म्हटलं की मालिकांकडे थोडक्यात जाऊया, फार नाही, पण 4 दिवस सासूचे. ओके, ती 4 दिवस न होता मला वाटतं किती 7-8 वर्ष, 13 वर्ष चालली ती मालिका. आणि त्याच्यामध्ये मात्र सातत्याने लाईक यू देअर, म्हणजे त्या काळामध्ये एवढं मग असं वाटलं नाही का की आपण ह्याच्यामध्ये एवढं अडकून पडतोय, तर बाहेरचं कुठलं काम, चांगलं काम म्हणजे मला असं खूप सांगावं वाटतं की तेव्हा जे आम्ही करत होतो ना, 13 वर्ष आम्ही केली ती मालिका, पण 13 वर्षात आमची कुठेही इतर कामं अडली नाहीत. अजिबात नाही. कारण म्हणजे मी सांगू शकते, कारण चेक आल्यानंतर तेव्हा आपल्याकडे मोबाईल वगैरे काही नव्हते आणि लॅपटॉप्स पण नव्हते, तेव्हा मी रजिस्टर ठेवायची. एक दिवस मी गंमत म्हणून रजिस्टर काढलं, किती दिवसाचा चेक मिळालाय, किती दिवस आपण काम केलं. आणि तुला सांगते, मी महिन्यामध्ये सरासरी 10 दिवस काम केले आहेत त्या मालिकेसाठी. एका महिन्यात सरासरी 10 दिवस, म्हणजे कधी फक्त 4च दिवस केले महिन्याभरात. कारण महिन्यात आता सारखे स्प्रेडअप असं होतं ना, स्प्रेडअप होतं. माझं ट्रॅक माझा चालू झाला कुठला, तर माझे मग 12, 13, 15 दिवस पण व्हायचे. पण कधी कधी 4च दिवसात व्हायचं, कारण आमचा ट्रॅक दुसरा कुठला तरी ट्रॅक चालू असायचा. तर असं तर सरासरी म्हणते मी 12 वर्षात 10 ते 12 दिवस आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे फक्त मीच अशातला भाग नाही, सगळ्यांनी असं काम केलेलं आहे. त्यामुळे आमचे इतर सुद्धा. आणि दुसरं, तेव्हा आय थिंक यू वर मोर दिसिंग विथ द हिंदी फिल्म्स. नाही, हिंदी फिल्म्स पण होत्या, म्हणजे तेलुगू फिल्म्स पण तेव्हा 4-5 आल्या होत्या. थोडा मोठा चॅप्टर
तामिळ, तर तेलुगू, ते- कन्नड, मल्याळम. हो, चारी भाषा. माय गॉड. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला आधीपासून माहीत असायचं, स्टोरी माहीत असायची, सीन्स पण माहीत असायचे, जे आता होत नाहीये. कारण तेव्हा मला आठवतंय आजचा हा शेड्यूल झालं, आता पुढचं शेड्यूल, मग शेड्यूलच्या मध्ये 4 दिवस सगळ्यांना सुट्टी असायची. म्हणजे 1 ते 22 असं शेड्यूल असायचं. 1 ते 22 असं सबंध शेड्यूल असायचं. मग 22 ते मध्ये काय 4-5 दिवस असतील किंवा ते मध्ये सुट्टी असायची आणि नंतर पुढचं शेड्यूल. मग पुढचं शेड्यूलला आम्ही पोहोचलो, पहिल्या दिवशी आम्ही पोहोचलो की मी असिस्टंटला विचारायची, गणेश रासने म्हणून तो आमचा असिस्टंट होता तेव्हा, ए गणेश गोष्ट सांग. मग गणेश ते जे एपिसोड्स करायचे असतील त्या महिन्यामध्ये ते सगळी, म्हणजे फक्त माझीच नाही, मग तिकडं असं होतं, मग तिकडं असं होतं, मग इकडं असं होतं, 2-3 ट्रॅक्स चालू असतातच ना नेहमी, माहिती पाहिजे. तर ते सगळं अशी स्टोरी सांगायचा, हा आता सीन दे असं म्हणून. त्यामुळे आम्हाला सगळं डोक्यात असायचं हे एक. आणि शेड्यूलमध्ये ज्या म्हणजे आदल्या महिन्यामध्ये एंड पर्यंत आम्हाला तारखा मिळायच्या आणि त्याच्यामध्ये कधीही बदल झाला नाही. विच इज व्हेरी गुड. म्हणजे वेल प्लॅन्ड. व्हेरी वेल प्लॅन्ड होती ती सिरियल, खूप प्लॅन केली होती. आणि आमचे पेडणेकर, त्यांना म्हणजे असं काहीतरी झालं, पेडणेकर ह्याचा मी घोळ केलाय हो, तुम्ही मला तारीख दिलीत आणि मी विसरले ती तारीख आणि मी अमुक, अच्छा कधी जायचंय? म्हटलं आता मी त्यांना सांगितलंय थोडासा घोळ झालेला आहे, तर ते अर्धा दिवस करायला तयार आहे. ठीक आहे मी बघतो, अर्धा दिवस. कुठला अर्धा दिवस पाहिजे? असं करून ते सुद्धा ऍडजस्टमेंट करायची. त्यामुळे कधी असं वाटलंच नाही की अरे 13 वर्ष, म्हणजे संपताना वाटलं आपण 13 वर्ष केली असं झालं होतं आम्हाला. हिंदी रंगभूमीवरती काम केलेलं आहे, हिंदीवर. गुजरातीमध्ये भरपूर काम केलेलं. हो, गुजरातीमध्ये पण काम केलंय, हिंदीमध्ये पण. रिटायर थायची ना, बा रिटायर, नाही, बात नहीं हूं क्या राखू. अच्छा, हा, बात नहीं हूं क्या, बा रिटायर थायचे पद्मा राणींनी केलं होतं. बात नहीं हूं क्या राखू. आई तुला कुठे, अशोक पाटोळे. हो. तर ते हिंदीमध्ये इप्टा बरोबर होरी केलेलं आहे, म्हणजे गोदान हे ते नाटक केलेलं आहे. नंतर आमचं एक NSDहून बाहेर पडल्यानंतर आम्ही सगळीच जण, मग म्हणजे नसीर, ओम वगैरे सगळेजण मुंबईत आले होते. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक ग्रुप स्टार्ट केला आणि त्याच्यातर्फे आम्ही उद्ध्वस्त धर्मशाला, मजमा नावाचा ग्रुप स्टार्ट केला होता. तर म्हणजे ते NSD मधून आलेले आणि इथं जे कोणी चांगले वाटले ते पण बेसिकली आम्ही NSD मधून जे आलो होतो सगळेजण, त्याच्यामधून मग आम्ही गिद्ध केलं होतं, गिधाडे केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही नंतर बिच्छू केलं होतं, ओमनी केलं होतं नाटक ते. नंतर आणखी नंतर पहिलं केलं होतं ते उद्ध्वस्त धर्मशाळा. त्याच्यामध्ये ओम डॉक्टरांचा रोल ओम करायचा, मी सरस्वती करायची त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं रत्ना होती त्याच्यामध्ये, रत्ना दुसरी याचं काम करायची. नंतर ही केली, मग म्हणजे अशी तेव्हाच जास्त. मराठी रंगभूमीवरचं अजून एक तुझं गाजलेलं नाटक म्हणजे मित्राची गोष्ट. येस. म्हणजे तेव्हा असं शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावरती असं बोललं जायचं की भक्तीताईचं जर फुलराणी पाहिलं नाही आणि रोहिणीताईचं जर मित्राची गोष्ट पाहिलं नाही तर चुल्लूभर पाणी में डूब जाओ. ते नाटक काळाच्या पुढचं होतं ते. त्या तेव्हाचा विचार करताना निश्चितपणाने, कारण का लेस्बियन ही कल्पना तेव्हा नव्हती, अजिबातच नव्हती. आणि गंमत म्हणजे ते त्यावेळेस ते काळाच्या पुढचं वाटलंच, पण ते तेंडुलकरांच्याकडे 6-7 वर्ष लिहून पडलेलं होतं नाटक. म्हणजे तेंडुलकर किती पुढचा विचार करत होते.
प्रिया माझी खूप चांगली मैत्रीण होती, त्यामुळे तिच्याकडनं मला एक गोष्ट कळली होती की बाबा असे बाहेर म्हणजे जोडी घेऊन तर बाहेर जे निघून जायचे ते निघूनच जायचे, आणि मग हे समाजातलं पाहून, सत्य पाहून त्यांनी लिहिलेले आहे. सखाराम बाइंडर असेल किंवा काय असेल, त्याच्यामुळे आता कुठं ग असे काय म्हणजे असे लेखक का मिळत नाहीत आता. परवाच एक सामनावरचा लेखक श्रीकांत भोजेवरकरांचा वाचला होता, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तेच किती म्हणजे अजूनही सामना किती फ्रेश आहे, थीम वाईज केवढा फ्रेश आहे तो. नाही, एक वृत्तपत्र चालवणं हे पण तितकंच. नाही, आणि तेंडुलकरांची ती स्टोरी होती ना. मला एक तुझ्या बाबतीत गंमत वाटते ती म्हणजे मराठी रंगभूमी, जिथे की अभिजात रंगभूमी आपण असं म्हणू, जिथे की आपण असं म्हणू की नवीन नवीन नाटकं आणि वेगवेगळे विषय, आणि प्लस मंडे टू संडे असं म्हणजे 7ही दिवस चालणारी आणि विविध विषय हे करणारी. दुसरीकडे गुजराती रंगभूमी की जिथे माणसं बटाटा वडा खाऊचे आणि आ करूचे, आणि एक छान छोकी, आणि वी वेंट अँड वी सॉ वन प्ले, आणि बहुत सरस होतो असं म्हटलं की ते तिथेच संपतं. असं. सो एवढ्या म्हणजे ड्रास्टिक डिफरन्स असलेल्या दोन्ही रंगभूमींवरचा केवढा तरी मोठा वावर आहे. म्हणजे काय वाटतं त्याच्याकडे पाहून? नाही, एक तर तुम्ही काम करायला लागल्यानंतर वेन यू नो समथिंग यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. म्हणजे ह्याच्यामध्ये गुजराती नाटकांमध्ये फोन वाजला तर शिकवायला कोणी आम्ही जायचो नाही त्यांना. इथं मराठीमध्ये कमीत कमी अरे फोन बंद करा असं हे करतात, कारण ती अभिरुची महाराष्ट्रीयन्सची आहे. पण गमत म्हणजे हा मला वाटतं कम्युनिटीचा फरक आहे. मी दोन्ही कम्युनिटीमध्ये लग्नाच्या आधीच्या वर्षांपेक्षा जास्त वर्ष आता गुजराती पाहिलेलं आहे. पण ते तसंच आहे, ती रंगभूमी त्याच्यासाठी आहे. आत्ता जाऊन थोडासा हलका बदल झालाय. उलट मी म्हणेन पूर्वीची जास्त चांगली होती. हो रिअली, कारण आता तर ते म्हणजे कळतं. तारक मेहता, जोशी, आणखी ही सगळी जण, अरविंद जोशी, तुमचे सरिताबेन, आणखी ते म्हणजे INTचं जे काम आहे सुरुवातीचं ते फॅन्टॅस्टिकच होतं ते काम. त्यामुळे म्हणजे आता त्याला कम्प्लीट कॉमेडीचं स्वरूप आलेलं आहे. आणि आता म्हणजे गुजराती रंगभूमीवर जे ग्रुप्स आहेत, म्हणजे मला त्याच्याबद्दल बरं वाईट असं काही सांगायचं नाही, पण मी डिफरन्स सांगते. जे मराठी रंगभूमीवर समजा 80 आणि 20 असं पब्लिक शोज आणखीन स्पॉन्सर्ड शोज ह्याचं हे धरलं, बरोबर उलट गुजरातीमध्ये आहे. आणि स्पॉन्सर्ड शोज येतात. आणि स्पॉन्सर्ड शोज मध्ये काय होतं, मग ते फक्त मनोरंजनासाठी येतात. पण त्यांचं जैन ग्रुप मध्ये, कपोल ग्रुप, एक्झॅक्टली, आणि असे भरपूर ग्रुप्स आहेत. नाही, आणि त्यांचा फोकस वेगळा आहे. पण त्यांचं कसं असतं माहितीये का, दे मेक द ग्रुप आणि मग त्यांना ते कुपन्स देतात, आणि मग दर महिन्याला त्यांना नाटकाचं कुठल्या तरी एका नाटकाचं कुपन असतं. एक्झॅक्टली, त्यामुळे त्यांचा फोकस असतो हा नाटक, चांगलं नाटक, किंवा नाही हसायला पाहिजे, नाही खूप सस्पेन्स पाहिजे, नाही म्हणजे विचार करायला लागणारं नाटक समजा दिलं तर विचार नाही करवा नाही, कारण तसं दिलं म्हणजे आता कोडमंत्र सारखं नाटक किती चांगलं चाललं, तर ते दिलं तर हरकत नाहीये त्यांची. पण बेसिकली त्यांचा विचार असतो आमचं मनोरंजन व्हायला पाहिजे. त्यामुळे तशा दृष्टीने ते केटर केलं जातंय आता. आणि त्याच्यावर मग नाही, आमचं बजेट एवढंच आहे, मग आपण चांगली नाटकं करतो, त्याचं बजेट समजा जास्त असेल तर मग घेत नाहीत. त्यामुळे मग अरे घेत नाहीत, प्रयोग होत नाहीत, मग आपण तसं करूया. आणि समजा असं काहीतरी नाटक केलं तर त्याचे प्रयोग कमी होतात. गुजरातीचं मी सांगते. त्यामुळे गुजराती रंगभूमीवरती तुझा वावर बऱ्यापैकी होता. हो, नाही, कारण सुरुवातीपासून म्हणजे जी नाटकं केली ती काही ठीक केली, पण काही खरंच चांगली नाटकं केली. कारण पहिलं नाटक माझं सर्पनाद 83 मध्ये केलेलं, सुंदर नाटक होते ते, मजा आली होती करायला, ते मजा आली करायला. आता जवळजवळ 13 वर्षांनी मी परत जेव्हा त्याने हुका राखू केलं, तर ते सुद्धा त्यांनी मराठीचं कळणार नाही हे मराठीचं नाटक होतं असा बदल करून घेतला होता त्यांनी, आणि सुंदर केलं होतं ते.
म्हणजे माझे जे मराठीचे कलाकार जेव्हा आमचं नाटक गुजराती नाटक पाहायला आले ना दोघं जण, तेव्हा रोहिणी ते आपण हे ट्रान्सलेट करू, आपण हेच नाटक करूयात का मराठीमध्ये, इथपर्यंत त्यांची ही होती. इतकं छान लिहिलं होतं. घेतात म्हणजे पेन्स घेतात, नाही असं नाही. तर ते कधी कधी वाट लावतात नाटकाची, कधी कधी छान करतात. म्हणजे पण आता मौलिक नाटक लिहिणारे आता गुजरातीमध्ये फार नाही राहिले. आणि ओरिजिनॅलिटी कमी आहे तशी. म्हणजे ट्रान्सलेशन हे जास्त आहे किंवा मराठीमध्ये आहे. नाही, पण तरी सुद्धा मधुरायनी वगैरे म्हणजे काम केलेलं आहे, आपण नाही म्हणू शकत. म्हणून तर म्हटलं पहिल्यांदा जे काम होत होतं ते आता सरिता जोशींचं पण एक गाजलेलं, अतिशय गाजलेलं नाटक कुठलं होतं ते विसरले मी आता. एनिवेज असं हे एवढं सगळं आपण बोललोय आणि एक महत्वाचा चित्रपट राहिला तो म्हणजे अर्थ. ज्याच्यामध्ये शबाना आझमीच्याकडे एक मोलकरीण कामाला असते आणि तो रोल जो होता आणि तिच्या पण आयुष्यामध्ये तिचा नवरा जो दारू पितो. त्याच्यामध्ये असं आहे, शबानाची कॅरेक्टर जी आहे तिचा नवरा दुसऱ्या त्यांच्याकडे जातो आणि माझा नवरा आहे तो दारुडा आहे आणि तो काही करत नाही, पण तरी सुद्धा संसाराचा गाडा खेचतीये असं हे होतं. आणि एक दिवस तेव्हा तो दारूसाठी म्हणून मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी जमा केलेले पैसे आहेत तो चोरतो, तेव्हा मी त्याला चक्क मारते आणि म्हणून मी ते पोलीस स्टेशन मध्ये, शेवटचा सीन जो आहे मग तो पोलीस स्टेशन मध्ये नसते. आणि त्याच्यामध्ये ही बाई झोपडपट्टी मधली असून सुद्धा जी सजग आहे आपल्या खोलीला, माझ्या मुलीला मला हे काम करून द्यायचं नाही हे पहिल्यापासून ती, कारण तो फरशी पुसता पुसताचा एक सीन आहे त्याच्यामध्ये माझी आई होती, माझी आजी होती, तर मला हिला नाही बनवून द्यायचंय असा तो इतका सजग विचार होता, तो मला खूप भावला त्या कॅरेक्टरचा. आणि ऍक्च्युली असं मी पाहिलेलं होतं, कारण म्हणजे लहानपणी आमच्याकडे भांडी असायला जी शांताबाई बाई यायची, आमच्याच मागे राहायची ती, आमच्या चाळीमध्ये राहायची ती, आणि तिची मुलगी होती ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, ती आमच्या शाळेमध्ये. त्यामुळे माझी आई माझे जे लहान झालेले कपडे असायची, म्हणजे इव्हन गणवेश असायची, ती जपून ठेवायची आणि ती तिच्याकडे द्यायची, माझी पुस्तकं तिला द्यायची. आणि त्यामुळे ती खूप त्या बाबतीमध्ये ही होती की मी शिकायला पाहिजे, म्हणजे मुलांनी शिकायला पाहिजे. दोघं जणही निरक्षर, बाप आणखी हे. आणि ती मुलगी नंतर, विमल नाव होतं तिचं, ती मुलगी नंतर पुढे जाऊन मला वाटतं तिने मॉन्टेसरीचा पण कोर्स केला आणि ती मॉन्टेसरीच्या ह्याची शिक्षिका वगैरे, नंतर शिक्षिका झाली ती. म्हणजे इतकं, तर तेव्हापासून म्हणजे मला ती अशी नवीन वाटली नाही, हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे ते कन्व्हिक्शन आलं माझं त्या ह्याच्यामध्ये की नाही, ह्या अशा आहेत बायका की शिक्षणाबद्दल सजग असणाऱ्या, आपल्या तुम्हाला मिळणाऱ्या पैशात घर चालवणारा, ह्या आहेत बायका. त्यामुळे ते कन्व्हिक्शन एक होतं माझ्याकडे. अर्थात तिचा नवरा फारच गोड होता. आमच्या शांताबाईंचं, नामदेव नाव त्यांचं. त्यातला अजून एक सीन ज्याला टाळ्या वगैरे पडायचा त्याच्याविषयी नाही, तर एकदा मला आमचा रिलीज वगैरे झाला सिनेमा, आणि मग एकदा मला शबाना भेटली होती, आणि तुमने थिएटर में जाके देखा? म्हटलं नाही ना, मी नाही, मला जात नाही, जाके देखो. म्हटलं का? अरे जाके देखो देखो क्या रिस्पॉन्स मिळता है. म्हटलं हा. म्हणून मी गेले एकदा थिएटरमध्ये, जयदेवने मी गेलो, आणि शेवट एक इंटरव्हलच्या आधीचा जो सीन आहे जिथं या घराच्या चाव्या मला वाटतं द्यायला जाते हिच्याकडे, का स्मिताकडे मी द्यायला जाते, तर मी देते वगैरे, आणखीन पटकन दिशी वळून म्हणते की अरे कपडा छीन लो, खाना छीन लो, मरत काय को छिनती हो, असं म्हणून मी जेव्हा म्हणाले तेव्हा टाळ्या प्रेक्षकांच्या. म्हटलं अरे थिएटर सारख्या इथं पण टाळ्या मिळतात. हो, म्हटलं अरे केवढा रिस्पॉन्स मिळते. शबानांनी सांगितलं होतं मला की रिस्पॉन्स देखो क्या मिळता है म्हणून. कस्तुरबाचा रोल केला गांधीमध्ये, त्याला तुला बाफ्टा अवॉर्ड मिळालं, आणि त्याच्यानंतर तू जगदंब नावाचं कस्तुरबांच्याच ह्याच्यावरती नाटक केलं. एक गमतीची गोष्ट म्हणजे कस्तुरबांचा आणि तुझा बर्थडे
एकच आहे. हो. म्हणजे हे इतकं कसं काय साम्य? आय डोंट नो. योगायोग. दोघींचं मला वाटतं 11 एप्रिल. 11 एप्रिल. येस. सो कुठेतरी ते तुलाच मिळणार होतं थोडक्यात. बिकॉज दॅट्स हाऊ आय थिंक डॉली ठाकूरचा तो किस्सा आपला राहून गेला की त्यांनी तुला सांगितलं आणि मग विदिन नो फार टाइम मोठा आहे. परत आणखी वाढेल आपला इंटरव्ह्यू. यू गॉट द पासपोर्ट ऑल्सो. म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे काय असतं ना की एखादी गोष्ट घडायची असली की एव्हरीथिंग फॉल्स ऍट इट प्लेस आणि इन टाइम. तसं ते घडून आलेलं होतं. आपण थोडंसं जगदंबा विषयी बोलूया आणि असीम विषयी पण बोलूया. तुझा मुलगा. सो त्यांनी पण आता थिएटर आणि ह्याच्यामध्ये. जगदंबाचं असं झालं की ऍक्च्युली म्हणजे त्याची हेच सांगते, त्याचा कसा प्रवास झाला ते सांगते की जयदेवला काहीतरी नंतर हे करायचं होतं, एक ऑडिओ व्हिज्युअल सारखं की आपण काहीतरी करूयात, की रोहिणीसाठी काहीतरी पाहिजे मला असं म्हणून काहीतरी डोक्यात होतं त्यांच्या. मला एक्झॅक्टली माहिती नाही आता काय डोक्यात होतं. तर रामदास भटकळ त्यांना एकदा बोलता बोलता तो म्हणाला की मला रोहिणीसाठी काहीतरी हे पाहिजे. आता रामदास भटकळ म्हणजे गांधीयन कम्प्लीट. त्यांनी 2-4 पुस्तकं पण लिहिलेली आहेत. आणखी त्याचा खूप अभ्यास आहे त्याच्यावर. मग रोहिणीसाठी लिहायचंय म्हणजे मग कस्तुरबांचं लिहायला पाहिजे. मग बघूयात ना आपण काहीतरी असं ऑडिओ व्हिज्युअल सारखं करता आलं तर तुम्ही लिहा तर खरं वगैरे असं करून काहीतरी जयदेवनी त्यांना सांगितलं. आणि त्यांनी एक अंक लिहून जयदेवकडे दिला. एक अंक. तो अंकच एवढा मोठा होता. म्हटलं आता ह्याचं नाटक. तर जयदेवनी पण तोपर्यंत जयदेव आजारी पडला. त्याला म्हणजे पहिला अंक त्यांनी वाचला असेल नसेल पण त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये पण नव्हता, तो त्या मूडमध्ये पण नव्हता. दुसरा अंक जेव्हा लिहिला त्यांनी तेव्हा त्यांनी जयदेवला सांगितलं की माझा दुसरा अंक पण झालेला आहे लिहून. पण तोपर्यंत जयदेव फारच म्हणे मला आता 3 तास काही म्हणजे बसता येणार नाही मला अख्खं नाटक म्हणजे तुमच्याकडून तुम्ही जरी वाचलं तरी मला बसवणार नाही. तर मग त्यांनी कोणाला तरी दुसऱ्याला पण वाचून दाखवलं. आणखी ते नाटक तयार आहे म्हणून सांगितलं. पण तोपर्यंत जयदेव गेला. आणि त्याच्यानंतर जयदेव गेल्यानंतर 4 महिन्यांनी मला काकडे काकांचा फोन आला. आणि जयदेवसाठी एक नाटक लिहिलेलं होतं, आपण ते करायचं का? जयदेवच्याच डेथ अॅनिव्हर्सरीला करूयात पहिल्या. म्हटलं चांगली आयडिया आहे, आपण करूया. आता कोण? ह्याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. काही म्हणजे मला वेळ नाहीये, कोणाचं नाटक सुरू व्हायचं होतं, कोणाचं चालू होतं. मग शेवटी प्रतिमाला जेव्हा विचारलं तेव्हा प्रतिमा म्हणे हो. पण प्रतिमाला गांधी आवडत नाही तसं तिने आधीच सांगून ठेवलं होतं. हे नाही मला ते काय पटत नाही, मला गांधी मोठे आहेत, चांगले आहेत, पण काही काही गोष्टी मला त्यांच्या पटत नाहीत वगैरे असं काहीतरी सांगितलं होतं. ते म्हटलं ठीक आहे पण तू नाटक करशील? नाही नाटक करीन मी. प्ले म्हणून मी करीनच ते नाटक. आणि तुझ्यासाठी लिहिलेलं आहे, जयदेव करणार होता ते मला करेल. त्यामुळे तिने नाटक न वाचता तिने हो म्हणून सांगितलं. मग एकदा आम्ही गेलो भटकळांच्याकडे, मी, काकडे काका आणि प्रतिमा त्यांच्याकडे गेलो. तर 3 तास वाचत होते, सबंध नाटक. तर आम्ही खाली आलो. हे कसं 3 तासाचं कसं होणार आहे नाटक वगैरे असं आमच्या डोक्यामध्ये. कोणी बोलत नव्हतं आम्ही एकमेकांशी. शेवटी प्रतिमा म्हणाली, प्रतिमाचा संध्याकाळी मग फोन, रोहिणी खूप एडिट करायला पाहिजे. म्हटलं हो डेफिनेटली पाहिजेच करायला, कारण भटकळ प्लेराईट नाही आहेत. प्लेराईट लिहिणं, प्लेराईटचं लिहिणं किंवा नाटक लिहिणं आणि हे वेगळं आहे. त्यांनी कम्प्लिटली खूप संदर्भ दिले होते, खूप हे म्हणजे क्रोनॉलॉजिकली त्यांनी जवळजवळ जीवनीच लिहिली होती त्यांची. म्हणजे ही माइट हॅव फेल्ट की माझ्या हातनं काही मिस आउट नको. आणि ते असे आहेत भटकळ साहेब की कुठलंही ऐकीव त्यांनी काही लिहिलेलं नाहीये त्या नाटकात. ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या पुस्तकामध्ये किंवा संशोधनामध्ये त्यांच्या लक्षात आलेल्या फॅक्ट्स आहेत त्याच त्यांनी लिहिलेल्या आहेत. स्वतःची वाक्य त्याच्यात म्हणजे डायलॉगमध्ये स्वतःची वाक्य नाहीत घातलेली असं.
आणि ते म्हणाले ओके मग आपण काय करूयात. ते म्हणाले मी असं करते, मला एक 5-6 दिवस दे, मी काहीतरी करते. तिने कम्प्लीट काटछाट केली, कारण खूप नावं आली होती जी रिडंडंट असतात ना, नाटकासाठी रिडंडंट असतात. त्यांनी ती लिहिली होती ओके, पण ते खूप त्यांनी एडिट केलं आणि एक दिवस म्हणाली नाही, ते पहिला अंक एडिट केला. मग आम्ही असं करायचो की माझं त्यावेळेस जयपानमध्ये 4 दिवसचं शूट असायचं. तर जयपानमधून शूट संपवून मी तिच्या घरी यायची, ते बिंबिसार नगरमध्ये. तिथं यायची 9 वाजता, मी समजा पॅकअप झाला, मी लगेच 9:30च्या सुमाराला. मग तिने मला ते वाचून दाखवायचं. मग कुठेतरी इथं जरा बोर होतंय नाही, मग मी दुसऱ्या दिवशी जायची, आता मी वाचते म्हणून मी वाचायची, म्हणजे तिला ते कळायचं, आयडिया यायची. असं करत 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 आम्ही तो एडिट करून आम्ही तो शेवटी पहिला अंक केला. आता दुसरा अंक असं झालं होतं मला, अशीच प्रोसेस करून. तोपर्यंत तिला काहीतरी जपानला जायला लागलं, मग ती काहीतरी महिनाभर जाऊन आली. तोपर्यंत बघूयात दुसरा अंक, मग मी आल्यानंतर करते, तोपर्यंत तू हा कर. असं म्हणजे तो साधारण तो माझ्या नजरेखालून गेला होता. मग ती आल्यानंतर मग आम्ही स्टेजवर म्हणजे ब्लॉकिंग वगैरे केलं. आणि मग नंतर म्हणजे तिने ते क्रोनॉलॉजिकली न करता तिने विषय निवडले की त्यांचं पथ्यपाणी कसं होतं. मग त्यांनी मला कसं कन्व्हिन्स केलं, तुरुंगात जायला कसं कन्व्हिन्स केलं, की तिकडे साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा ते तुरुंग भरा म्हणून सांगायचे, तेव्हा बायकांनी सुद्धा तुरुंगात जायला पाहिजे. आणि बायकांना असं तुम्ही तुरुंगात जा म्हणून सांगता येणार नाही, तर घरच्याच बायकांना पहिल्यांदा हे करायला पाहिजे. मग आम्हाला कन्व्हिन्स करायचं, कस्तुरबाला कन्व्हिन्स करायचं, बरोबर त्यांच्या बहीण होत्या त्यांना कन्व्हिन्स करायचं. असं करून मग तो एक प्रसंग, तो कन्व्हिन्स करायचा प्रसंग. मग काही प्रेक्षकांशी बोलायचं, मग काही एनॅक्ट करायचं, काही असा तो फॉर्मॅट तिने ठेवला. आणि मग त्याच्यानंतर ते संबंध, मग पहिला अंक होता तो साऊथ आफ्रिकेचा, दुसरा अंक साऊथ आफ्रिकेतून परत आल्यानंतरचा, असे त्यांनी 2 भागांमध्ये. आणि मग फ्लॅशबॅकमध्ये असं म्हणजे कस्तुरबाजी पहुडले आहेत आणि शिपचा भोंगा वाजतो आणि त्यानं उठतात, आणखीन ह्याला हरी म्हणून बोलवतात. आणि मग म्हणतात अरे सारखं हरीचंच नाव येत आहे डोक्यात. आणि मग त्या आपली स्टोरी पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतात. असं करून मग ते, आणि आता आम्ही पोचणार आहोत मायदेशी परत, आता हरी भेटणार, असं म्हणून तिथं पहिला अंक आम्ही संपवला. आणि मग दुसरा अंक ह्याच्यामध्ये तुमच्या आगा खान पॅलेसमध्ये, जेव्हा आधी गांधीजींना अटक केली, मग कस्तुरबांना अटक केली. तर त्या कस्तुरबा जेव्हा अटक केली तेव्हा त्या गांधींना शोधत गेल्या, तू कशाला आलीस इथे असं म्हणून त्यांनी विचारलं होतं म्हणे. असं सगळं. आणि मग तिथून हे आता मला असं विचारतायत, मग त्या स्टेबद्दल किंवा त्यावेळच्या मुव्हमेंटबद्दल असा तो फॉर्मॅट होता त्या सगळ्याचा. त्यामुळे ते म्हणजे तरुण कस्तुरबा सुद्धा म्हणजे हे नसलेल्या आणि ओल्डिश सुद्धा, म्हणजे ह्याच्यातून परत येताना 45च्या आसपास होत्या आणि मग त्या गेल्या तेव्हा 70च्या आसपास होत्या. तर तसे 2 भाग केलेले होते त्यांनी. आणि त्यामुळे पण त्याच्यामध्ये एकच मी एक काहीतरी असं वाक्य आहे की जज साहेबांनी सांगितलं वगैरे असं. तर एकदा भटकळ साहेब आले होते, रिहर्सल बघायला आले होते, आणि त्याच्यात मी ते वाक्य घेतलं, मला जवळ बोलायला, तू ते जजचं सांगतेस ना तेव्हा असं सांगितलं म्हणे, असं म्हण, कारण त्या कोर्टामध्ये तू कस्तुरबाजी नव्हत्या, त्यामुळे म्हणे असं म्हण. इतकं पर्टिक्युलरली त्यांनी टू द हे लिहिलेलं आहे ते नाटक, म्हणजे ते लिहिलेलं होतं. आणि मग त्याचा प्रयोग वगैरे नाही करणार का त्याचे? नाही, आता अगो त्याला खाली बसायला लागतं. आता मला खाली जमिनीवर बसता येत नाही, म्हणजे बसता येतं पण उठायला खूप त्रास होतो. ब्लॉक्स वगैरे असे क्रिएट. हा नाही, पण आता अगदी म्हणजे
इवन 9 इंचाच्यावर पण बसायला मला त्रास होतो, फार खाली उठताना नाही. त्रास होतो. खाली नाही, व्यवस्थित तो उंच ब्लॉक करून. नाही, तसं मी दूरदर्शनसाठी केलंच ना, थोडस वरती घेऊन आम्ही. पण त्याच्यामध्ये मग नुसतंच ह्याच्यावर बसणं म्हणजे, कारण त्याच्यामध्ये पायऱ्या होत्या आणि त्या पायऱ्यांवर बसून हे करून असं ते जरा छान वाटतं, डिझाईन केलं होतं तसं. त्यामुळे मग कारण त्याच्यामध्ये खाली बसून मला चरखा येतो, सूत कातता येतं, तर मी त्याच्यात सूत सुद्धा कातत कातत मी बोलायची प्रेक्षकांची. आणि तो मोठा गांधीसाठी शिकलेली आहे, अजून कातते ना. माझ्या गुजराती एका नाटकामध्ये मी सूत कातत एक सीन केलाय मोठा. हो, तेव्हा व्यवस्थित कातू शकते मी जळगावला गेले होते तेव्हा त्यांचं गांधीचं एक दालन आहे त्यांचं, त्याच्यामध्ये हे होतं. म्हटलं अरे तुमच्याकडे मोठे छोटा पण आहे वगैरे, मी सूत कातता का? म्हटलं हो कातते. मग तिथं बसून मी तिथे फोटो वगैरे पण काढलाय, तिथे व्हिडिओ पण काढला मी सूत कातताना. पण मी मम्मी मारी माइंड ब्लोईंग म्हणून एक गुजराती नाटक केलं, त्याच्यामध्ये मी तो ह्याचा पेटी चरखा म्हणतो त्याला आपण, पेटी चरख्यावर मी सूत कातत कातत सीन करायची, अख्खा सीन करायची. त्यामुळे असं ते संबंध हे होतं. त्यामुळे कस्तुरबा कशा घडत गेल्या, मगाशी मी कस्तुरबांच्या बद्दल बोलले, ते अर्ध ह्याच्यातलंच होतं की त्यांनी कसं कन्व्हिन्स केलं. मग त्याच्यामध्ये तो एक सीन आहे ना की आपण काही घ्यायचं नाही, तर तो सिम्बॉलिकली मग मी तो डबा त्यांच्या समोर ठेवते वगैरे, असं की त्यांनी मला असं सांगितलं की आपण सेवा करतो, त्याचं मोल घेता कामा नाही आपण, मग त्याची सेवा काय राहिली, आपण मुलांच्या समोर काय आदर्श ठेवणार, असं करत प्रत्येक वेळेला त्यांनी कन्व्हिन्स केलेलं आहे. आणि ते कन्व्हिन्स होऊन मगच त्यांनी ते आचरणात आणलं. म्हणजे त्याच्यामध्ये एक छान गमतीशीर आहे की जेव्हा खादी वापरायला सुरुवात केली तर खादीच्या साड्या नेसायच्या म्हणजे आम्हाला जीवावर यायचं. म्हणजे नेसायला काही नव्हतं, पण त्या साड्या धुवायच्या म्हणजे कर्म कठीण, कारण 2-2 किलोचं ते हे व्हायचं. पाणी खादीला पाणी लागलं की जड होणार. मग त्या जड साड्या मग आम्ही कुरबुर करायला लागलो. तर ते हिंदीमध्ये तुम्ही असं करा, हम धोने का काम करेंगे, आप लोग ढोने का काम करो. ढोने का की नाही. आणि त्याच्यावर हे काय लॉजिक काय त्याचं, की तुम्ही बायका 9-9 महिने पोटात बाळ बाळगता, मध्ये हे करायला काय हरकत आहे. परफेक्ट काढलं लॉजिक. म्हणजे काय लॉजिक आहे. मी आता एका वेगळ्या प्रश्नाकडे वळते, ते म्हणजे आजकाल जेव्हा शूट करत असतो तेव्हा तिथल्या इथे त्या आर्टिस्टला वाटतं की नाही मला पण कित्येक वेळेला लोक असं, अरे मॅडम एक 1 मोर लिहिते, एक 1 मोर हे असतं. असं कधी झालंय का की एक 1 मोर म्हणा, किंवा एखादा सीन करून शूटिंग संपून घरी आल्यानंतर असं वाटलं की याच्यामध्ये थोडं जरा असं केलं असतं तर, असं वगैरे बऱ्याच वेळेला वाटतं असं. वाटतं नंतर. आणि 1 मोर तर डेफिनेटली, म्हणजे आपल्याला सांगतेस कळतं. जेव्हा मला असं वाटतं की हे नाही, हे बरोबर नाही, आपण एक करायचं आणखी. आणि आता गंमत काय झालंय, पूर्वी ते स्टॉक्स असायचे ना तेव्हा त्रास व्हायचा. मॅगझिन फुकट जायचं, तो स्टॉक वापरला जायचा. आता या इलेक्ट्रॉनिक याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरच करू शकता, किंवा तुम्ही स्टॉक लागत नाही. त्यामुळे मग आणखी करूयात ना, मग तुला वापरायचं तो वापर. किंवा ह्याच्यामध्ये मी हे वाक्य बरोबर बोलले का, जरा चेक करणं नसेल तर आपण परत आपण ते करतोच तसं. पण तरी समाधान नाही, माझं हे मिस झालं. मग कधी कधी असं होतं, हे मिस झालं, क्लोजअप आहे, करूयात क्लोजअप, असं सुद्धा होतं कधी कधी. ते पण होतं. नुकताच तुझा गाजलेला अजून एक चित्रपट, आणि आता आपण या इंटरव्ह्यूच्या एंडकडे येतोय. काय करणार, एवढी कारकीर्द आहे, एवढं म्हणजे इट्स लाईक, जसं मी म्हटलं तसं ऍक्टिंगचं बायबल आहे माझ्या समोर बसलेलं. आणि मी प्रश्न नाही विचारले तर लोक मला मूर्खात काढतील की एवढं सगळं आहे आणि आम्हाला का नाही माहिती तुम्ही करून दिलं. तर मराठी चित्रपट गाजलेला म्हणजे बाई पण भारी देवा, आणि त्याच्यातला तुझा रोल अर्थातच
खूप आवडला लोकांना, खूप गाजला पण तो आणि खूप सुंदर झाला. तर एक काय समाधान मिळालं ह्याला जर आपण एक शॉर्ट अँड उत्तर घेऊया आणि मग पुढच्या म्हणजे पुढे अजून पुढचाही प्रश्न आत्ताच विचारून घेते की ह्याच्या पुढे जे करिअरमध्ये अजून काय काय करावं असं म्हणजे हे माझ्याकडनं अजून राहिलंय, हे मला थोडं मिळालं तर बरं वाटेल अशा टाईप. तर बाई पण भारी देवा ऍक्च्युली त्याच्यामध्ये ना माझी कॅरेक्टर खूप शांत आहे. शांत इन द सेन्स मी बोलत नाही काही, आतमध्ये खूप चाललेलं आहे पण मी बोलत नाहीये, असे कॅरेक्टर आहे. आणि म्हणजे सगळ्यात कमीत कमी वाक्य आहेत मला त्या. हो, वाक्य कमी असली तरी सुद्धा एक्सप्रेशन ते आत साचलेलं पण जे आहे ते सारखं म्हणूनच दिसतंय. मला ती जास्त चॅलेंजिंग ही वाटली की जास्त न बोलता सुद्धा मला कम्युनिकेट तेवढं करायचं होतं. त्यामुळे मजा आली ते करताना. मला ना त्याच्यामध्ये तुझ्या नवऱ्याचे असं वाटलं असा नवरा पाहिजे. फारच गोडा नवरा, अति समजूतदार नवरा मिळाला. ते कॅरेक्टर फारच छान, इव्हन लिहिलंय पण छान त्यांनी आणि ते केलंय पण छान. त्यांचं स्माईल काय गोड आहे. आणि म्हणजे लोकांनी पण त्याला अप्रिशिएट केलं, खूप अप्रिशिएट केलं. पण ती कॅरेक्टर्स तशी होती. सो आय डिडंट हॅव किंवा मला जास्त वाक्य नाहीत असं मला कधी वाटलं. बेसिकली इट वॉज अन एक्सप्रेसिव्ह रोल, म्हणजे ज्या याच्यातनं तो होता. आणि असं असं होतं म्हणजे एकतर मूल गेल्यानंतर म्हणजे ती कुठे ती बाई अशी ओढलीच जाते, आतमध्ये ओढली जाते. तर तसं आणि मग ग्रजेस इतरांच्या बद्दल ते पण डेव्हलप होतात की, आणि जी सर्वात ते बेसिक फिल्मच त्याच्यावरती आहे ना, 5 बहिणींमध्ये ते ग्रजेस मोडण्यावरतीच आहे ती. त्यामुळे ते मजा आली ते करताना. कारण त्याच्यानंतर जे हिच्यावरचं बॉन्डिंग होतं त्या मुली बरोबरचं ते जास्त महत्वाचं होतं. कारण मला मूल नाहीये आणि ती चिनू आहे. चिनू आणि मीनू हे आम्ही हे करतो, अगं माझी होती चिनू, मग मी मीनू घेते, ती चिनू घेते, असं ते सुद्धा त्यांनी छान डेव्हलप केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मजा आली पण ते करताना. आता भावी ह्याच्यामध्ये काय असं कुठलं कॅरेक्टर प्रकर्षण करावं असं वाटेल असं, म्हणजे लाईक येस आता मेरे पास माँ है वगैरे खूप झालेलं आहे. नाही, मी नेहमी म्हणते म्हणजे आता शेक्सपियर इतका आपण मराठीमध्ये सुद्धा खूप झालेला आहे आणि खूप जणांनी केलेला आहे. पण मी एकही शेक्सपियरचं नाटक केलेलं नाहीये कुठलं, म्हणजे ट्रान्सलेशन पण केलं नाहीये. आणि तू तर म्हणालीस त्याप्रमाणे शेक्सपियन नाटकामध्ये काम करायचं राहून गेलेलं आहे. तर मी इथे सांगते सर्व नाट्यकर्मींना की तुमच्या समोर एवढी मोठी अभिनेत्री आहे, तेव्हा लवकरात लवकर या नाटकासाठी कार्यशील व्हा. बरं, मी एक असं विचारू इच्छिते की करिअरला किती 50 वर्ष तर निश्चित झाली असतील तसं पाहायला गेलं तर. हो, कारण 76 मध्ये माझं कमर्शियल पहिलं नाटक आलं, म्हणजे करिअर वाईज कमर्शियल. त्याच्या आधी करतच होते बरंच, पण कमर्शियली 76 ला आलं. आता आलो 50व्याला आलो. मग मला एक असं विनंती वजा बोलावं असं वाटतंय की पुस्तक एक आलं पाहिजे. हो, विचार चालू आहे. लिखाण चालू केलंय? नाही, लिखाण म्हणजे आता थोडंसं एडिटिंग आणि ऍडिंग वगैरे असं करायचंय. कारण मी 2-3 वर्षापूर्वी लोकसत्तेला लिहित होते, लोकसत्तामध्ये लिहित होते आणि तो 1 वर्षभर लिहिले. 24 लेख आहेत माझे त्याच्यामध्ये. पण तो ऍक्च्युली त्या शब्दांच्या ह्याच्यामुळे आणखीन जागेमुळे ते खूप मला लिमिटेशन. पण मला माझी अशी सजेशन राहील की लाईक जी पुढची पिढी येणार आहे त्यांना ते एक कंपाइल्ड असं एक वाचायला मिळावं. डोंट गो फॉर दॅट. ते तेव्हा लिखाण ते त्या वेगळ्या अँगलनी त्यासाठी केलेलं होतं. त्यामुळे आत्ताचं जे असेल आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच ऍडिशन्स परत आणखीन वाचून त्याच्यामध्ये ऍडिशन्स, तर कारण खूप नाही हे आता फार मोठं होतं, हे नको बोलायला असं म्हणून त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि ते बेसिकली मी माझ्या कॅरेक्टर्स बद्दल आणखीन माझ्या थोडंसं मी मगाशी लहानपणाबद्दल बोलले होते ते पण पहिल्या ह्याच्यामध्ये, ते पण असं संक्षिप्तमध्ये आहे. ते आता जरा
आहे, पण माझा आळशीपणा येईल. नाही नडतोय मला. नाही येईलच. आळशीपणा वगैरे तर मी ऐकूनच नाही घेणार. मंडळी, रोहिणी त्यांनी माझ्याकडे पण काम केलेलं आहे संबंध नावाच्या सिरियल मध्ये, आणि तेव्हापासून दामिनीमध्ये पण दुसऱ्या दामिनीमध्ये होते मी. दामिनी म्हणजे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळ्या कलाकारांना सामावून घेतलेलं होतं. परंतु एक मी सांगते की अजून एक गुण असं मी म्हणेन. आता आपण त्याच्यावर चर्चा नाही करणार आहोत कारण का खूप वेळ झाला आता आमच्या गप्पांना. परंतु रोहिणी ही एक तर डॉट टाइम आर्टिस्ट, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोहिणी सकाळी लवकर उठून स्वतः स्वयंपाक करून स्वतःचा डबा बनवून अजूनही त्याच पद्धतीने अगदी येणं होतं. कुठलीही कुरकुर नसते. कितीही वाजेपर्यंत शूटिंग असू देत तरी पण काहीही कुरकुर नसते. कॅरेक्टर तर म्हणजे बाकी तर बाईंच्या बद्दल काय बोलायलाच नको, की अभिनय म्हणा किंवा बाकीचं काही असू दे म्हणा, परंतु ह्या खरंच वाखाणण्याजोग्या गोष्टी आहेत. कारण की म्हणजे रोहिणी ताई, मी खरं तुझं एक्झाम्पल दिलं बरं का माझ्या एका मैत्रिणीला, म्हणजे दुसऱ्या एका अँगलनी दिलेलं होतं. पण आय टोल्ड हर की लुक, म्हटलं इतकी वर्ष ही बाई एवढी मोठी कलाकार म्हणजे असं, आणि एवढं नाव, एवढं सगळं, एवढं असून पण अजूनही लाईक घर तितक्याच आत्मीयतेने बघणं, करिअर एवढी उत्तुंग आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मी तर असं म्हणेन, परमेश्वर तुला खूप दीर्घायू देव आणि खूप छान तब्येत तुझी राहो, आणि असंच तुझ्याकडनं खूप सुंदर सुंदर काम आम्हाला बघायला मिळो. खरं तर माझे प्रश्न अजूनही आहेत, परंतु आता आपण वाइंडिंग अप कडे जातोय. कारण की रोहिणीताईच्या करिअरला म्हणा किंवा तिला जाणून घेण्याचा हा एक माझ्याकडून छोटासा केलेला प्रयत्न होता असं मी म्हणेन. थँक्यू सो मच. मला बोलवलंच त्याबद्दल आभार मानते. असे औपचारिक आभार मानते आता. आज माझ्या गुरुपत्नी आज इथे आलेल्या आहेत, आणि आय जस्ट डोंट नो व्हॉट टू से अबाउट, बट आय हॅव गॉट इमेन्स रिस्पेक्ट फॉर रोहिणीताई. आणि रोहिणीताई हॅज बीन ऑलवेज माय आदर्श, आणि आयुष्यभर रोहिणीताई तू माझे आदर्श राहणार आहेस. सो माझ्यातर्फे ही तुला एक छानशी साडी मी भेट देते.